अक्षयसाठी ब्लॉक होल मध्ये होता, कोणतंही उत्तर नाही. तेच तर चेंडू होतो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यालाही तो सापडत नाहीये. एवढं स्पीड मला वाटतं कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये कोणत्याही गोलंदाजाकडे नाही. या स्पीडने मोठे फटके खेळणे खूपच अवघड ठरेल, परंतु अक्षयकडे ती क्षमता आहे. पाहूया अक्षय काय करतोय. पुन्हा एकदा तेज तर्रार बॉल जातो वंडी. यष्टीरक्षकाकडून होते चुकी, स्लीप लावलेले आहे तरी देखील बॉल कॅरी करणं खूप अवघड ठरते. सुजित शेवाळे लवस्टार युवतीचा करण अंबाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सामना करतोय. पुन्हा एकदा अक्षय, पुन्हा एकदा निर्धाव. तेज तर्रार गती आणि गती, फक्त गती आणि गती पाहायला मिळते. सुजित शेवाळे सुजितचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय खेळण्यासाठी सज्ज. कोणतंही उत्तर नाही अक्षयकडे. सुजितच्या या गोलंदाजीचं पूर्णपणे जखडून ठेवले काटेगाववाडी टीमला या ठिकाणी सुजितच्या गोलंदाजीकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा येतात 3. आता थोडासा सुटकेचा श्वास सोडला असेल काटेकरवाडीच्या फलंदाजांनी, कारण या ठिकाणी सुजितचं षटक संपले. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला आहे सोन्या. सोन्याचं नाव काय? सोन्याचं नाव सोन्या 50-50 आणि विकेटला गेले मथुर 1001 या ठिकाणी विकेट किपिंग करतोय. विकेट किपर आहे तो मथुर 1001 आणि गोलंदाजीच्या ट्रॅक करतोय सोन्या 50-50. पाहूया सामना करतो योगेश. तीच लाईन अँड लेंथ ज्या लेंथ वरती सुजित शेवाळे गोलंदाजी करत होता त्याच लाईन अँड लेंथ वरती या ठिकाणी सोन्या 50-50 याच्याकडून गोलंदाजी केली जाते. निखिल सोन्या 50-50 आणि या ठिकाणी लोताच्या लाईन अँड लेंथ वरतून भरकटताना या ठिकाणी सोन्या 50-50 पाहायला मिळते. खुर्चीत पाणी साठले. सोन्याची गाडी भरकटलेली पाहायला मिळते. झेंडा पंच दानवडे बापू सोन्या चाकरी सोडून बाहेर चाललेला आहे. आणि या ठिकाणी स्टेजवरती आगमन झाले कुसूरचा बकासूर. वंडी अतिरिक्त धावांच्या मतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावा झालेल्या आहेत त्या 6 धावा. सोन्या 50-50 पुन्हा चाकुरीत. एक उत्कृष्ट विकेट किपर, एक उत्कृष्ट गोलंदाज आणि सुजित शेवाळेची फलंदाजी पाहायला मजा येईल. सोन्या 50-50 या ठिकाणी हा ट्रॅकर चेंडू समोर दिशेला टोलवला. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? आणि प्रयत्न देखील केला गेलेला नाही, कारण अक्षयच्या स्ट्राईकवरती असणं खूप महत्त्वपूर्ण असेल. कारण तू सुजितच्या अगेन्स्ट फटके खेळता आले नाहीत, परंतु सोन्याच्या अगेन्स्ट ते फटके येऊ शकतात. त्यासाठी अक्षयच्या स्ट्राईकवरती असणं महत्त्वाचं असेल आणि तेच करताना पाहायला मिळतं त्या ठिकाणी योगेश काटेकर. सोन्या सामना करतोय अक्षय. बॅटचा सोन्याचा पुढचा चेंडू काय अक्षय आणि ऑफसाईडच्या दिशेला
सुंदर फटका, परंतु मिळेल ती फक्त एक धाव. काटेकरवाडी टीमला या ठिकाणी पावसाचा खूपच तोटा होताना पाहायला मिळतोय. कारण लव स्टारकडे 2 तेज तर्रार खेळाडू गोलंदाज आणि तिसरा गोलंदाज आहे कट्टर गोलंदाज. सँटी शेवाळे वाजवणार का घंटी. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला आहे सँटी. वाजवणार का घंटी पाहूया थोड्याच वेळामध्ये. ट्रॅकवरती अक्षय काटेकरवाडीचा सलामीचा फलंदाज. वाईट चेंडू. अतिरिक्त धावाच्या मत्तीने धावपळ पुढे सरसावतोय. धावा झालेल्या आहेत त्या फक्त 10 धावा. संतोषचा पहिला चेंडू आणि या ठिकाणी सँटीने वाजवलेल्या अक्षयची घंटी. फलंदाज झालाय त्रिफळाजीत आणि मॅच बघा आलेला आहे बंटी. आणि नेक्स्ट बॅटर आहे सतीश एक सतीश एक रायझिंग स्टार खेळाडू आहे. गेल्या वर्षीच्या रबरच्या क्रिकेट पासून तो या ठिकाणी नावावर पसाला मी म्हणेन. गारेवाडीचा गुंडा राजू कंक यांनी बॅट घेऊन बोलवलेला आहे. गारेवाडीचा गुंडा. गारेवाडीचा गुंडा. सँटीचा पुढचा चेंडू सतीच्या बॅट मधून एक उत्तुंग असा लक्षाच्या षटकार. चर्चा केली गेली होती या खेळ फलंदाजाची. एक रायझिंग स्टार आहे. चर्चा केली गेली होती. सँटीवरचे आक्रमण करणं तितकंच सोपं नाही, परंतु सँटीची देखील या ठिकाणी सतीने घंटी वाजवलेली आहे. एक बिग ब्लास्ट. या ठिकाणी सँटी पूर्णपणे प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय, कारण नुकताच त्याच्या चेंडूवरती षटकार खेचला गेला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु पूर्णपणे बीड दिलेला आहे. सँटीच्या गोलंदाजीवरती मोठे फटके खेळणे तितकंसं सोपं नाही, परंतु या खेळाडूची क्षमता आहे की तो सँटी घंटी वाजवू शकतो. सँटी एक उत्कृष्ट गोलंदाज. फुलटॉस आणि त्याच्यावरती केला जातो प्रहार. एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्न होणार का सोन्या. या ठिकाणी सोन्याकडून कोणतीही चुकी नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडला होतो, परंतु हा चेंडू असेल बिमर. नो बॉल. सँटी पाऊस असल्यानंतर रबरच्या चेंडूवरती देखील तो चेंडू कट करण्याची क्षमता. 3 धावा ना. ओके, फ्री हिट आहे ना. 2 धावा. 4 बॉल. उघडाचे डोळे पाहणी. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. पाहूया सँटी की आणि एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होणार का नाही. या ठिकाणी थांबवलं पूर्णपणे. एखाद्यावरती समाधान मानलं गेलेलं आहे. योगेश. पाहूया योगेश आपल्या टीमसाठी काय करतोय. शेवटचा चेंडू सामना करेल योगेश. पुढे सरसावून घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीड झालेला आहे या ठिकाणी योगेश.
या ठिकाणी लव स्टार 11 या टीम समोर 21 धावांचं भलं मोठं आव्हान या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. काटेकरवाडी या टीमकडे देखील ती क्षमता आहे. लव स्टार 11ला थांबवू शकतील का पाहूया, कारण लव स्टार 11कडे खूपच मातब्बर फलंदाज आहेत. मोठमोठे ओपनच्या टुर्नामेंट गाजवणारा सुजित शेवाळे असेल, सँटी असेल, अक्षय आकी असेल, नितीन भैया असतील आणि गौरव एक हार्ड हिटर. गौरव देखील गौरव सारखा अस्त्र त्यांच्याकडे आहे. पाहूया गौरव किती नंबरला बॅटिंगला उतरणार. दीपक शेवाळे देखील आहेत, एक अष्टपैलू खेळाडू दीपक शेवाळे. चला काटेकरवाडी टीमला विनंती असेल, आपण आयोजक आहात या ठिकाणी क्षेत्ररक्षण लवकरच मैदानात ताबा घ्यायचा आहे. आवी शेवाळे स्टेजवरती यायचे सर. आपण प्लेयरांची नावं सांगायचे, प्लेयरांची नावं 12 प्लेयर या की वर, या की वरती या नाव माहित नाहीत. लव स्टार 11 12 प्रतिनिधी पाठवा, अन्यथा सामन्यातून बाद करण्यात येईल संघ. सुजित शेवाळे लव स्टार 11 आपला या ठिकाणी एक प्लेयर पाठवा, अन्यथा संघ बाद करण्यात येईल. दीपक शेवाळे, सुजित शेवाळे, गौरव शेवाळे. गौरव या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. गौरव गारेवाडी टीम आबी हीच का गारेवाडी टीम आबी, तुमच्याकडे ती बॅट आहे वळगाव टीमची, ती घेऊन स्टेजवरती यायचंय. पोपटी कलरची बॅट आहे, रवी स्पोर्ट. आबी गारे. गारेवाडी टीम किरण गारे. ती काय समोर बसले, ती आंबोडे टीम आहे का तिथं. या ठिकाणी मैदानामध्ये सामना चालू करायचा. पंच गोलंदाजी ट्रॅक वरती सतीश, एक उत्कृष्ट गोलंदाज. सामन्याकडे सुजितचा पहिला चेंडू वाईड. अशा तऱ्हेने अतिरिक्त धावाच्या मदतीने धावांचा श्रीगणेश होतो. या ठिकाणी सुजित शेवाळे. प्रेशर असेल सतीश वरती, कारण एक आक्रमक फलंदाज आहे. सुजित कोणतंही उत्तर नाही सुजितकडे. उत्कृष्ट असा चेंडू फेकला गेला सतीश कडून. पावसाचा पुरेपूर वापर केला, फायदा उचलला जातोय आणि सुजित सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती जखडून ठेवण्यात यश आलेलं आहे. सतीशला नक्कीच कॉन्फिडन्स वाढला असेल. पूर्णपणे जखडून ठेवले मी म्हणेन. सुजित शेवाळेला थांबवले, बांधून ठेवले अक्षरशः. 2 चेंडूवरती मोठा फटका खेळून दिलेला नाही. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती सर आता वनडे आहे ना, 2 धावा.
सतीचा पुढचा चेंडू सुजितसाठी. हा प्रकार संधी 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 आणि या ठिकाणी चेंडू झाला धरणीला ताण. संधी या ठिकाणी पळतोय. सतीश एक उत्कृष्ट सतीशने या ठिकाणी चान्स क्रिएट केला होता परंतु त्याचं संधीचं सोनं करता आलं नाही. क्षेत्ररक्षक होते कोण राजू. त्यांचा जर्सी नंबर आहे 7. त्यांना विकेट ठेवायला होतं. पुन्हा एकदा निरुत्तरित सुजित शेवाळे. सुजित सारख्या एका मातब्बर फलंदाजाला या ठिकाणी पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्णपणे बांधून ठेवले गेले. पूर्णपणे निरुत्तरित झालेला या ठिकाणी सुजित शेवाळे. पुन्हा एकदा तेज तर्रार फास्ट अँड फ्युरियस. कोणतंही उत्तर नाही सुजित शेवाळे. सुजित शेवाळेच्या कानावरती फुंकर मारून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी. सँटीला प्रश्न पडलाय काय होतंय आणि या ठिकाणी सुजित शेवाळे शेवटच्या चेंडूवरती केलं गेलेलं आक्रमण. या फलंदाजीच्या मनगटामध्ये ती क्षमता आहे. चेंडू जर बॅटला लगा तो 6. जसे की सकाळी विशाल मोरे यांच्या बॅटमधून अतिशय फलंदाजी पाहायला मिळाली त्याच पद्धतीने या ठिकाणी तोच तो मी आणि दुसऱ्या मॅचला घरी गेलो. गोलंदाज असेल गणेश. सामना करेल सँटी. सँटी गणेशची घंटी वाजवणार का पाहूया थोड्याच वेळात. धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. पहिल्या षटकापर्यंत धावसंख्या असेल 12. संतोषच्या बॅटमधून मोठा फटका येतोय का ते पाहूया कारण गोलंदाज आहे गणेश काटेकर. एक अनुभवी गोलंदाज सामना करतो सँटी आणि घंटी वाजवण्याच्या प्रयत्नामध्ये सँटी झालेला आहे बीट आणि मॅच बघायला सँटी मॅच बघायला आलेला आहे बंटी. सँटी केटीपीएलच्या ऑप्शन जवळ येते. स्वतःला सिद्ध करावं लागेल. पाहूया सँटीचा प्रयत्न काय असेल. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट सँटी आणि चेंडू वंडी. नॉन स्ट्राईकला सँटीने चेंडू घालवला आहे वंडी. सुजित स्ट्रायकवरती येण्यासाठी धडपडतोय परंतु सँटी चेंडू मारतो वंडीमध्ये. आता घंटी वाजवेल का पाहूया. या चेंडूवरती वाजवलेला आहे घंटी परंतु चेंडू जातोय षटकार. पंचांचा इशारा 6 धावा. आता 6 धावांच्या मदतीने धाव पुढे सरसावते. धाव संख्या झालेली आहे ती 17. 18 का सॉरी 18. गणेशचा पुढचा चेंडू स्लोवर पूर्णपणे जखडून ठेवले. पूर्णपणे बीट सँटी. गणेशचा पुढचा चेंडू आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट झालेला आहे सँटी. एकच फटका खेळण्याच्या नादात वारंवार बीट होतोय. बॉल किती झाले सर. ओव्हर षटक समाप्ती झाले. 21 ला पाहिजे रे. 6 चेंडू मध्ये गरज असेल ती विजयासाठी 2 धावांची. 6 चेंडू 2 धावा. स्ट्राईक वरती आहे सुजित शेवाळे आणि
काय अक्षय रोखू शकेल त्याला, पाहूया अक्षय की सुजित. परंतु 6 चेंडू 2चं समीकरण सुजित शेवाळेसाठी. कुठल्या तरी हाताचा मळ आहे. गोलंदाज आहे अरविंद, लेदरचा प्रदीर्घ अनुभव असणारे गोलंदाज. या ठिकाणी गोलंदाज ट्रॅक वरती आणि त्यांचा सामना करतोय सुजित. पहिलाच बॉल अक्षय कडून होते चुकी. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. अरविंद 5 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा वंडी, कॅच सोडला सुजित शेवाळेचा आणि या ठिकाणी सामना जिंकला जातोय. लव्ह स्टार 11 सरळ तोसाठी यायचंय आणि आताचा होणारा सामना असेल मथुर 1001 वर्सेस बकासूर. चला कुसूर गावची आणबान शान, कुसूर गावचा तारा सितारा, कुसूर गावचा अभिमान राजू कंक या ठिकाणी टॉससाठी आलेले आहेत. चला